नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, कारागृह विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे. जाहीर झालेला म्हणजे सध्या तरी आता जेव्हा मी व्हिडिओ बनवतोय, तर आज आज निकाल यायला पाहिजे होता, पण सध्या या टाईमवर आलेला नाही. पण जोपर्यंत तुम्ही 1 घंट्यानंतर जेव्हा माझा व्हिडिओ बघाल किंवा त्याच्यानंतर विथिन 1 अवर तुम्हाला काय मिळेल, हा निकाल इथे म्हणजे व्हिजिबल होऊन जाईल. तर कसा आणि कुठे बघाल, त्याची लिंक काय ते पण सर्व आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. हाऊ टू डाउनलोड ती पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. ज्या काही विद्यार्थ्यांनी कारागृह विभागाचा फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. शेवटी काही दिवसाआधीच एक्झाम झालेली होती आणि आता लगेच इथे तुम्हाला निकाल बघायला मिळेल. तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला किती मार्क्स मिळाले, ओके, पोस्ट कोणती होती, मार्क्स किती आहेत आणि कॅटेगरी कोणती होती ते इथे तुम्ही मेन्शन करा. या 3 गोष्टी. ओके, परत एकदा लिहितो. तुमची पोस्ट, तुमचे मार्क्स आणि कॅटेगरी कोणती आहे ते मेन्शन करू शकता, जेणेकरून तुम्हाला कट ऑफबद्दल आयडिया येऊन जाईल. ओके, तर बघा त्याच्यासाठी तुम्हाला लिंकसाठी आता लिंक तुम्हाला दाखवतो कसे डाउनलोड करायचा निकाल. तर बघा, ही माहिती आपण ऑलरेडी टाकलेली होती. कारागृह विभागातील लिपिक तांत्रिक पदाची सरळ सेवा भरती जी 2023मध्ये आपली झालेली होती, अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची काय करायची आहे, हॉल तिकीट डाउनलोड करायची. तर ही लिंक आहे, या लिंकवर तुम्हाला जायचं आहे आणि इथे तुम्हाला निकाल इथं विजिबल होऊन जाईल. तर आता बघा, इथे क्लिक करतो. सध्या तरी अपडेटेड झालेलं नाही आहे, पण काही वेळामध्ये तुम्हाला इथे निकाल विजिबल होऊन जाईल. ओके, इथे तुम्हाला एक पेज येईल, त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे तुम्हाला, जसं हॉल तिकीट करता. त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि आपली आन्सर शीट किंवा जी रिस्पॉन्स शीट आहे ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके, तर या प्रकारे तुम्ही तुमचे निकाल डाउनलोड करा. आणि इथे जर तुम्हाला काही अडचणी होत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल निकाल डाउनलोड करताना, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्यावरती सोल्युशन तुम्हाला देण्यात येईल. तर ही संपूर्ण माहिती होती. अगदी शॉर्टमध्ये व्हिडिओ संपवतो, कारण ही माहिती द्यायची होती मला, म्हणून लगेच मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला होता. तर माहिती आवडली तर लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.